वडापाव कुणाला आवडत नाही. आज आपण वडापावाच्या चवीचे 2 पदार्थ बनवतोय. पहिल्यामध्ये वडा न तळता वडापावची चव मिळेल, तर दुसरा प्रकारही अगदी भन्नाट आहे. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 4 बटाटे आधीच शिजवून ठेवले होते. सोलून बटाटे इथे कुस्करून ठेवलेत. आता आपण बटाटे वड्याची जी भाजी असते ती तयार करूया. इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं, भरपूर कढीपत्ता घातलाय, पाव चमचा हिंग घातला. त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची जाडसर असं चॉपरमध्ये बारीक करून घेतलंय. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं. तिथे मी हे जाडसर वाटून घेतलं, बारीक पेस्ट केलेली नाही आहे. आता याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पाव चमचा यामध्ये हळद घातली आहे. यानंतर बटाटे यामध्ये घालायचे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि आता ही भाजी परतून घ्यायची 2 मिनिटं. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि इथे आता मी हिरवी चटणी बनवून घेते. तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय. यानंतर 1 मोठा चमचा चणे किंवा भाजलेली चण्याची डाळ घ्यायची आहे. यामुळे चटणी दाटसर व्हायला मदत होईल. पाव चमचा चाट मसाला घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातले. पाणी घालून ही चटणी वाटून घेतली. तर ही हिरवी चटणी तयार झाली आहे. सुकी लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं, 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलं आणि 1 मोठा चमचा इथे मी लाल तिखट यामध्ये घातलं. चवीप्रमाणे मीठ घालून ही चटणी वाटून घेतली. तर ही आपली लाल चटणीसुद्धा इथे तयार झाली. इथे आता मी 2 ब्रेड घेतलेत. इथे जी भाजी आपण तयार केली होती तीसुद्धा थंड झाली. इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेत, तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता. इथे आपण पहिली रेसिपी जी बनवतो आहे यामध्ये आपण तेल अजिबात वापरणार नाही आहोत. तर इथे आता एका ब्रेडवरती आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. त्याआधी इथे मी दोन्ही ब्रेडवरती बटर लावून घेते. तुम्हाला जर वडापावची चव हवी आहे पण तेलकट नको आहे तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर यामध्ये आपण वडे बनवणार नाही आहोत. इथे आपण वडापाव सँडविच बनवतो आहे. तर एका ब्रेडवरती इथे मी आता हिरवी चटणी लावून घेते. तर हे वडापाव सँडविचसुद्धा अगदी झणझणीत बनेल वडापावसारखं. आता यावरती जी आपण भाजी तयार केली ती पसरवायची आहे. आता यावरती तयार केली सुकी लाल चटणी पसरवायची आहे. यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. आता हे सँडविच आपण ग्रिल करून घेणार आहोत. तर इथे पहा, तुम्ही तव्यावरती सुद्धा सँडविच भाजून घेऊ शकता. तर यामध्ये मी आता हे ग्रिल करून घेते. त्याला दोन्ही बाजूने बटर लावायचं आहे. आणि आता आपण सँडविच भाजून घेऊया. दोन्ही बाजूने इथे सँडविच मी टोस्ट केलं आहे. पहा, अगदी मस्त असा रंग आला आहे. काढून घेऊया. इथे मी तुम्हाला सँडविच कट करून दाखवते. सँडविचचे लेयर्स तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत. हिरवी चटणी, लाल चटणी आणि जी आपण बटाट्याची भाजी भरली आहे, खूप मस्त असं दिसतं आहे. आता इथे आपण दुसरी रेसिपी बनवूया. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलं. आता इथे मी
2 ब्रेड घेतलेत, वाटीने राऊंड शेपमध्ये हे कट करायचेत आणि जो बाजूचा ब्रेड आहे त्याचे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवून स्टोअर करून ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला ब्रेड वेस्ट नसेल करायचा तर त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आता एका भागावरती हिरवी चटणी लावायची आहे आणि दुसऱ्यावरती लाल चटणी पसरवायची आहे. हे असं बंद करायचं आहे आणि आता दोन्ही बाजूला तयार केलेली भाजी लावायची आहे. एकसारखी पातळ अशी लेयर लावायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी भाजी लावून घेतली. इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे. आता या पिठामध्ये घोळवून हा वडा आपल्याला फ्राय करायचा आहे. तर हा आपण उलटा वडापाव तयार करतो आहे. अलगद असा उलटून घ्यायचा आहे, कारण हा वडा थोडासा आकाराने मोठा असतो. दोन्ही बाजूंनी मी फ्राय करून घेतला. मस्त रंग आला आहे, काढून घेऊया. हा वडासुद्धा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. याचे लेयर्स पाहू शकता तुम्ही. तर हे वडापाव सँडविच तयार आहे. याबरोबर मी इथे मिरचीसुद्धा फ्राय केली आहे. त्याबरोबरच इथे आपला उलटा वडापावसुद्धा तयार झाला आहे. तर तुम्हाला जर कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही वडापाव सँडविच बनवू शकता आणि तेल चालत असेल तर असा उलटा वडापाव तयार करू शकता. दोन्ही रेसिपी चवीला खूपच छान लागतात. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी उलटा वडापाव आणि वडापाव सँडविच तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. यापैकी कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.